सातारा जिल्हा लोकसभेला सैनिक खासदार देण्याचा सैनिक निर्धार मेळाव्यात निर्णय घेण्यात आला असल्याचे माजी सैनिक प्रशांत कदम यांनी सांगितले। सातारा तालुक्यातील अपशिंगे मिलिटरी येथे शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून शहीद वीर जवानांना अभिवादन करून या सैनिक निर्धार मेळाव्याला सुरुवात झाली। सातारा जिल्ह्यात सैनिक कुटुंबांचे 3,20,000 एवढे मतदान आहे। आम्ही सैनिक या सातारा जिल्हा लोकसभेला निर्णायक आहोत। ही लढाई कोणाच्या विरोधात नसून लढाई सैनिकांच्या न्याय हक्कासाठी आहे असे सांगून कदम म्हणाले की भारतीय सैन्य दलात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना शेतजमीन तत्काळ मिळावी। सरकारने दिलेल्या सैनिकांना आणि त्यांच्या परिवारास शेती जमीन वन विभागाच्या ताब्यात आहेत त्या तत्काळ सैनिकांना मिळाव्यात। जे माजी सैनिक नोकरी करत नाहीत त्यांना त्यांच्या कुटुंबियांना स्वस्त धान्य रेशन तत्काळ मिळावे। महामार्गावर माजी सैनिकांना टोल माफी देण्यात यावी आदी निर्णय या मेळाव्यात घेण्यात आले। भारत माता की जय। आज या अपशिंगे गावच्या ठिकाणी आज निर्धार मेळावा झाला। या निर्धार मेळाव्यासाठी आदरणीय ब्रिगेडियर सुजय चव्हाण साहेब, माजी खासदार आणि सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत आणि बाजीरावजी देशमुख महाराष्ट्राचे अध्यक्ष पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना हे सर्वजण उपस्थित असताना निर्धार मेळाव्यामध्ये प्रत्येकाने आपली खंत व्यक्त केली। ज्या शहीद जवानांचे प्रश्न आहेत, सैनिकांचे प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्यासाठी आज सरकार गंभीर नाही। म्हणून आज येणाऱ्या होऊन घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज सैनिक फेडरेशन माजी सैनिक यांनी आज या मेळाव्यामध्ये निर्धार केला आहे। येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्ह्याची सैनिकांची संख्या पॅरामिलिटरी फोर्सेसचे माननीय कदम आमच्याबरोबर आहेत। सर्वांची संख्या 80,000 एवढी आहे। जर सैनिक आणि त्याचे 4 मतं पकडली तर 3,20,000 हे मतदान होतं। आज खासदार सातारा जिल्ह्याचा 1.25 लाखाने निवडून येतो। जर येणाऱ्या काळात सैनिकांचा योग्य विचार केला नाही, सैनिकांची मान सन्मान केला नाही, ब्रिगेडियर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सैनिकांची मीटिंग लावली नाही, तर येणाऱ्या होऊन घातलेल्या लोकसभेला सैनिक हा निर्णायक असेल आणि सैनिक हा लोकसभेला जो उभा राहील, वीरपत्नी उभा राहील, शहीद पुत्र उभा राहील। आम्ही सैनिक फेडरेशन त्याच्या पाठीशी आहोत। येणाऱ्या काळात सैनिक फेडरेशन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि येणाऱ्या काळात या लोकसभेचा खासदार हा सैनिकांचा खासदार असेल या सातारा जिल्ह्यातून। ही सर्वांच्या समोर मी ग्वाही देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।